ये बंधन दिलों के बंधन, ये नाते दिलों के नाते। शुभमंगल होणार आणखीनच हॅपी, कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत. फर्निचरचा लग्न बस्ता फक्त 51,000. आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर, एकविरा चौक जवळ, पाइपलाइन रोड, अहमदनगर. बसती बसती गांव गली और हर एक नगर नगर, स्वच्छता की ज्योत जागी रे, स्वच्छता की ज्योत जागी रे, जगमग जगमग सी ज्योत जागी रे, स्वच्छता की ज्योत जागी, दमक दम 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 के गाएंगे, चम चमक चम चम चमकेगा इंडिया. डेंग्यू, झिका यासारख्या व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी तसेच सध्या डेंग्यू, गोचिड ताप, चिकनगुन्यासारख्या या आजाराची साथ चालू असताना आमदार संग्रामभैया जगताप यांनी स्वखर्चातून नगर शहरामध्ये फवारणीचा उपक्रम हाती घेतलाय. आज प्रभाग क्रमांक 7 या ठिकाणी नागापूर बोलेगाव या भागामध्ये नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील यांच्या माध्यमातून आमदार संग्रामभैया जगताप यांनी 15 मशीन पाठवून त्या ठिकाणचे गवत जाळून डास नष्ट करण्यासाठी संपूर्ण प्रभागामध्ये फवारणी केली आहे. तसेच रस्त्याच्या कडेला वाढलेलं गवत काढण्यासाठी घास कटिंग मशीन सुद्धा या ठिकाणी पाठवण्यात आली असून उद्यापासून रस्त्याच्या कडेचे संपूर्ण वाढलेले घास कट करण्यात येणार आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असा उपक्रम आमदार संग्रामभैया जगताप हे स्वखर्चातून संपूर्ण नगर शहरामध्ये राबवत आहे. याबद्दल माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील यांनी आमदार संग्रामभैया जगताप यांचे आभार मानले आहे. आज आपल्याला माहिती आहे की आपल्या शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी डेंग्यू, गोचिड ताप याची सगळीकडे साथ चालू आहे. आणि साथीचे आजार जर थांबवायचे असतील तर आपल्याकडला स्वच्छतेकडे आणि हे नवीन तयार होणारे डास हे नष्ट झाले पाहिजे. म्हणून संग्रामभैया जगताप आपल्या शहराचे जे लाडके आमदार आहे, महापालिकेची यंत्रणा सोडून स्वखर्चातून त्यांनी हा उपक्रम संपूर्ण शहरामध्ये ते राबवत आहे. आज आपल्या इथं पाहिले तर 15 मशीन पंप आपले गवत जाळण्यासाठी आणि नवीन डासांचे अंडे जी तयार होतात आणि डास जी तयार होत त्याच्या नष्ट करण्यासाठी आज त्यांनी आपल्याकडे प्रभाग क्रमांक 7 नागापूर बोलेगाव या ठिकाणी त्यांनी पाठवलं आहे. आणि उद्यापासून जे रस्त्याच्या कडेला गवत तयार झाले त्या गवतामुळे डासांची उत्पत्ती वाढते, तर ते गवत काढण्यासाठी किंवा कट करण्यासाठी एक ग्रास कटिंगचं मशीन सुद्धा त्यांनी आपल्या या प्रभागासाठी दिलेलं आहे. आणि त्यांचा असा एक मानस की आज आपल्याला माहिती आहे की दवाखान्यामध्ये वाढचा खर्च साथीच्या आजाराचा आपल्याला परवडत नाही, तर संग्रामभैयांकडून या नगरच्या नागरिकांचं आरोग्य कसं चांगलं राहील हा प्रयत्न त्यांनी महापालिका सोडून म्हणजे महापालिकेची यंत्रणा सोडून त्याच्याही पेक्षा अद्ययावत आणि मोठी यंत्रणा त्यांनी आपल्या नगरच्या नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. म्हणून एक नगरसेवक म्हणून या बोलेगावातील एक नागरिक म्हणून मी आमच्या संपूर्ण बोलेगाव नागापूर या परिसरातील नागरिकांच्या वतीने संग्रामभैयांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि येत्या काळामध्ये आम्ही त्यांच्या सोबत राहू हा शब्द त्यांना या ठिकाणी देतो. धन्यवाद.